प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान सामर्थ्यशाली नावामध्ये तुम्हा सर्वांना सलाम. परत एकदा परमेश्वराची काही वचनं घेऊन मी तुमच्या समोर आलोय आणि या आपण अगदी थोडक्यात परमेश्वराच्या काही वचनांकडे पाहूया, लक्ष देऊया, ऐकण्याचा आणि शिकण्याचा आपण प्रयत्न करूया. लूक वर्तमान याचा 14वा अध्याय आणि त्याच्यामध्ये 15व्या वचनापासून आणि पुढे 24व्या वचनापर्यंत एक दृष्टांत सांगितला आहे. आणि तो दृष्टांत असा आहे की एका धनवान व्यक्तीने आणि मेजवानी दिली आणि त्या मेजवानीसाठी त्याने अनेकांना बोलवलंय. अनेक आमंत्रित प्रतिष्ठित लोक आपण ज्यांना म्हणूया, आणि अशा सगळ्या प्रतिष्ठित लोकांना त्याने जेवणासाठी बोलवले. त्याने सगळ्यांना आमंत्रण पाठवले, पण त्याने सगळ्यांना आमंत्रण पाठवलं होतं आणि ते आमंत्रण मात्र काही जणांनी नाकारले. आणि एकाने असं सांगितलं की मी आत्ताच शेत विकत घेतलंय, मला शेतात गेलं पाहिजे, मला काम केलं पाहिजे, मला शेतामध्ये जाऊन हे पेरायचंय, ते पेरायचंय, नांगरणी करायची वगैरे वगैरे. मग दुसरा एक व्यक्ती असं म्हणतो की मी बैलाच्या 5 जोड्या आत्ताच विकत घेतल्यात आणि मला जाऊन त्यांच्याकडे पाहायला पाहिजे. आणि तिसऱ्या व्यक्तीने असं सांगितले की मी आत्ताच लग्न केलंय आणि त्याच्यामुळे मी तुझ्या समारंभाला काही येऊ शकत नाही. आणि मग ज्या वेळेला त्या घरधण्याचा दास जो आमंत्रण वाटायला गेला होता आणि ज्या वेळेला तो येऊन त्या व्यक्तीला, त्या घरधण्याला सांगतोय की मी ज्यांना ज्यांना आमंत्रण द्यायला गेलो त्या लोकांनी अशा अशा पद्धतीची कारणं सांगितलेली आहेत. आणि मग त्या व्यक्तीला भयानक राग आलाय आणि तो म्हटला की आता एक काम कर, या मेजवानीसाठी जे प्रतिष्ठित होते, जे आमंत्रित होते, अशा कोणालाच आता काहीच देऊ नको. तर आता रोडवरती जा, जे दीन दरिद्री, गरीब, आंधळे पांगळे जे आहेत, अशा सगळ्यांना पकडून घेऊन ये आणि या सगळ्या लोकांना या मेजवानीला बसव. आणि हा सुंदर दाखला वाचत असताना, प्रभू येशू ख्रिस्त हा दाखला सांगत असताना तो 24व्या वचनामध्ये असं म्हणतो की मी तुम्हाला सांगतो की त्या आमंत्रित माणसांपैकी एकालाही माझ्या जेवणातले काही चाखावयास मिळणार नाही. परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवलंय आणि एक आमंत्रण तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी आहे की येशू हा जिवंत देवाचा पुत्र आहे. विश्वास ठेवा, ग्रहण करा आणि आशीर्वादित व्हा. विश्वास ठेवा आणि तुमचं तारण प्राप्त करून घ्या. परंतु जे लोक विश्वास ठेवणार नाहीत, जे आमंत्रित आहेत, अशा कोणाला स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश मिळणार नाही असं बायबल सांगतं. जो कोणी विश्वास ठेवणार नाही त्याचा नाश होईल असं बायबल आम्हाला सांगतं. आणि ज्या कोणी ही मेजवानी टाळलीये, ज्या कोणी येशूला नाकारलंय, त्या सगळ्यांसाठी नरक राखून ठेवलाय असंही बायबल आम्हाला सांगतं. मी तुम्हाला घाबरवत नाहीये, परंतु आज आम्हाला थोडासा विचार करायचा आहे. आमच्यासाठी एक सुंदर संधी आहे, आम्हाला मेजवानी आहे, आम्हाला आमंत्रण आहे, आमच्यासाठी आज कृपा उपलब्ध आहे. परमेश्वराचा आत्मा आज आमच्यासाठी उपलब्ध आहे. तो आम्हाला सत्यामध्ये घेऊन चालायला तयार आहे आणि तो आम्हाला आज बोलवत आहे. तो आज आम्हाला बोलवत आहे. जिवंत देव आम्हाला आज बोलवत आहे. ते गीत आहे, तेरा नाम ले लेकर येशू तुम्हें बुला रहा है, येशू बुला रहा है. तुमचं नाव घेऊन तो तुम्हाला आज बोलवत आहे. तो म्हणतो की तू माझ्या दृष्टीने अनमोल असा आहेस. परमेश्वराचं वचन आम्हाला सांगते की परमेश्वराने मनुष्य निर्माण केला त्यावेळेला त्याने मानवाच्या त्या मातीच्या पुतळ्यामध्ये त्याने स्वतःचा श्वास फुंकलाय आणि तो श्वास प्रत्येक मानवाच्या मुखामध्ये आज चालू आहे, नाकामध्ये आज प्रत्येकाच्या तो श्वास चालू आहे. आणि परमेश्वराची अशी इच्छा आहे की प्रत्येकाने पश्चाताप करावा, कुठल्याही आत्म्याचा नाश व्हावा नाही. आणि म्हणूनच परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये पाठवला.
कोणाचाच नाश व्हावा नाही म्हणून तो येशू या जगात आला. तुमच्या माझ्या पापांसाठी तो वधस्तंभावर बलिदान झाला. त्याने स्वतःचं रक्त वाहिलं, तो मरण पावला, तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, तो स्वर्गात गेला आणि खूप लवकर तो पुन्हा एकदा येत आहे. खूप लवकर तो पुन्हा एकदा येत आहे. आणि लूका शुभवर्तमानात जर 17व्या अध्यायामध्ये गेलात तर तुम्हाला तिथे लक्षात येईल. मी वाचतो तुमच्यासाठी. नोहा तारवात गेला. नोहाच्या दिवसात असे झाले तसे मनुष्याच्या पुत्राच्या दिवसातही होईल. नोहा तारवात गेला आणि जलप्रलयाने येऊन सर्वांचा नाश केला. त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करीत होते व लग्न करून देत होते. तसेच लोटाच्या दिवसात झाले त्याप्रमाणे होईल. म्हणजे ते लोक खातपीत होते, विकत घेत होते, विकत होते, लागवड करीत होते, घरे बांधित होते. परंतु ज्या दिवशी लोट सदुमातून निघाला त्याच दिवशी आकाशातून अग्नी व गंधक यांची वृष्टी होऊन सर्वांचा नाश झाला. मनुष्याचा पुत्र प्रगट होईल त्या दिवशी असेच होईल. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणूनच मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की एक सुंदर दृष्टांत आहे, आमंत्रण आहे, स्वागत आहे. या विश्वास ठेवा, स्वतःचं तारण प्राप्त करून घ्या. कारण नोहाला देखील परमेश्वराने सांगितलं होतं की मी या संपूर्ण सृष्टीचा नाश करणार आहे आणि म्हणून तू एक तारू निर्माण कर, एक तारू बांध. आणि त्या तारूला तो कसा असला पाहिजे त्याचे परमेश्वराने सगळे डायमेन्शन्स त्या नोहाला सांगितले होते. आणि नोहाने त्या डायमेन्शन प्रमाणे तो तारू बांधायला सुरुवात केली आणि जवळपास 120 वर्ष तो तारू तो बांधत होता. आणि तो तारू म्हणजे आजही तुम्ही जर अरारत पर्वतावरती तो टेकलेला तारू पाहिलेत, तुम्ही गुगलवर जा, तुम्ही सर्च करा, तुम्हाला त्या गोष्टी सगळ्या पाहायला मिळतील. आजही तो तारू अरारत पर्वतावरती टेकलेल्या अवस्थेमध्ये, नोहाच्या काळातला तारू आजही शास्त्रज्ञांना सापडलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि आजही तो आम्हाला पाहायला मिळतो. तो तारू जो सुमारे जवळपास 500 फूट लांब होता आणि जवळपास 60-70 फूट रुंद असणारा तो तारू, आज आपण त्याची तुलना टायटॅनिक जहाजासंगती करू शकतो. टायटॅनिक थोडंसं त्याच्यापेक्षा मोठं होतं. टायटॅनिक जास्त 10-11 मजले असणारं होतं, परंतु तारू 3 मजल्याचाच होता. आणि विशेष म्हणजे एक गोष्ट त्या तारवामध्ये अशी होती की त्या तारूचं दार परमेश्वराने बाहेरून बंद केलं होतं. आणि इथं असं सांगितलं की नोहा तारवात गेला आणि जलप्रलयाने येऊन सर्वांचा नाश केला. त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करत होते, लग्न करून देत होते, लागवड करत होते आणि विकत होते, विकत घेत होते. या सगळ्या गोष्टी, सगळ्या प्रकारचं ट्रेडिंग तिथे चालू होतं. पण अचानक जलप्रलय आलाय. हालेलुया. अचानक नाश सुरू झालाय. नोहा 120 वर्ष तारू बांधत असताना अनेकांनी त्याच्याकडे पाहिलं असेल, त्याची थट्टा केली असेल, त्याची मस्करी केली असेल. तुला काय वेड लागले, काही पण करत बसतो. आज वर्षानुवर्ष झाले, कुठं पाऊस आलाय, कुठे फ्लड आलाय, कुठे पूर आलाय, कुठे काहीच नाही झालेलं. लोक त्याला हसत असतील, लोक त्याची थट्टा करत असतील. परंतु प्रियांनो, अचानक जलप्रलयाला सुरुवात झाली आणि अचानक त्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर मग त्यांना नोहाचा तारू आठवला असेल, मग त्यांनी त्या तारवाकडे धाव घ्यायला सुरुवात केली असेल. परंतु प्रियांनो, मला आज तुम्हाला सांगायचंय, त्या तारवाचं दार परमेश्वराने बाहेरून बंद केलं होतं. जर कदाचित ते दार आतून बंद केलेलं असतं तर नोहाला अनेकांचा कळवळा आला असता, अनेकांची दया आली असती आणि त्याने कदाचित ते दार उघडलं असतं. परंतु ते त्याच्या हातामध्ये नव्हतं की त्या तारवामध्ये कोण कोण यावं आणि कोण कोण नाही यावं, कोणाला आत घ्यायचं आणि कोणाला नाही घ्यायचं, हे परमेश्वराने ठरवलेलं होतं. हालेलुया. त्याच प्रकारे आजही या मेजवानीचा जो दृष्टांत आहे तोही आम्हाला तेच सांगतो की मेजवानी सगळ्यांना दिली, आमंत्रित सगळेजण आहेत. त्या तारवामध्ये ज्याप्रमाणे फक्त नोहा आणि त्याचा परिवारच वाचला, त्याप्रमाणे आम्ही वाचणार आहोत का? आज आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आम्हाला हा प्रश्न पडला पाहिजे. मागच्या वेळेसच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितले की माझं तारण कसं होईल, हा प्रश्न आम्हाला पडलाय का? आणि मग जर तो प्रश्न आम्हाला पडत नसेल तर आम्हाला प्रश्न निर्माण झाले पाहिजेत.
तो प्रश्न आम्हाला पडला पाहिजे की माझं तारण कसं होईल. आणि ज्या प्रकारे नोहाच्या दिवसामध्ये लोक सगळ्या प्रकारे खातपीत होते, लग्न करून देत होते, लग्न करत होते, इकडे ज्या वेळेला मेजवानीसाठी लोकांना बोलवलंय, लोक त्याच प्रकारची कारणं सांगतायत, मला काम आहे, मला शेत आहे, मला बैल आहेत आणि मी लग्न केलेलं आहे, आणि अशा प्रकारच्या सगळ्या कारणं देऊन त्यांनी ती मेजवानी टाळली आहे, येशूकडे येण्याचं नाकारलंय, असं थोडक्यात म्हणूया आपण. परमेश्वराने आमंत्रण दिले, परंतु परमेश्वराचं आमंत्रण नाकारले. परमेश्वराने स्वतःचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त पाठवलाय, परंतु त्या येशूवरती विश्वास ठेवायचं नाकारलंय. असा सरळ सरळ अर्थ त्या मेजवानीच्या दृष्टांताचा होतो. परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवलं आणि त्याला सांगायला लावलंय. येशू म्हटला की मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याकडे या, माझ्याकडे आल्याशिवाय कोणी स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकत नाही. येशू म्हणतो की मीच स्वर्गाचं दार आहे. येशू म्हणतो माझ्याकडे आले वाचून पित्याकडे कोणीच जाऊ शकत नाही. काय आमची तयारी आहे का येशूवर विश्वास ठेवायची? काय आमची तयारी आहे का त्या यहोवा परमेश्वराने, ज्याने संपूर्ण सृष्टी निर्माण केली, ज्याने मनुष्य निर्माण केला, ज्याने तुम्हाला आणि मला निर्माण केलं, त्या परमेश्वराकडे जाण्याची आमची तयारी आहे का? स्वर्गीय राज्याकडे आमची जाण्याची तयारी आहे का? आम्हाला आज विचार करायचा. आम्ही कोणत्या विचारांमध्ये जगत आहोत? नोहाच्या दिवसामध्ये झालं त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं होणार आहे. पुढे तसंच सांगितले की त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे लोटाच्या दिवसात झाले त्याप्रमाणे होईल. म्हणजे ते लोक खातपीत होते, विकत घेत होते, विकत होते, लागवड करत होते, घरं बांधत होते, परंतु ज्या दिवशी लोट सदोमातून निघाला त्याच दिवशी आकाशातून अग्नी व गंधक यांची वृष्टी होऊन सर्वांचा नाश झाला. सदोम आणि गमोरा शहर परमेश्वराने संपूर्ण त्याच्या अग्नीच्या द्वारे, त्याच्या सामर्थ्याने नाश करून टाकले, कारण पाप भयानक वाढलं होतं असं तिथं सांगितलं. आजही आम्ही पाहत आहोत कॅलिफोर्नियामध्ये आग लागली होती. काल परवाची न्यूज मी ऐकली की ऑस्ट्रेलियामध्येच अशाच प्रकारे कुठेतरी आग लागलेली आहे. परमेश्वराचं सामर्थ्य या दिवसांमध्ये प्रगट होत आहे. प्रियांनो, आम्ही देवाच्या राज्याकडे आम्ही पाहत आहोत का? परमेश्वराकडे आम्ही पाहत आहोत का? ज्याने संपूर्ण सृष्टी निर्माण केली त्याच्यावरती आम्ही विश्वास ठेवायला मागत आहोत का? तो प्रभू येशू ख्रिस्त जो म्हणतो की सगळं काही माझ्याद्वारे झालंय, त्या येशूकडे आम्ही पाहायला तयारी केलेली आहे का? त्या येशूवर आम्ही विश्वास ठेवलाय का? आम्ही काय पाहत आहोत? 30व वचन असं सांगतं, मनुष्याचा पुत्र प्रगट होईल त्या दिवशी असेच होईल. मी तुम्हाला सांगू का, आज चर्चेसमध्ये कदाचित गर्दी नसेल, परंतु ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त येऊन त्याच्या लोकांना घेऊन जाईल त्याच्या दुसऱ्या दिवसापासून चर्चेस मधली गर्दी तुम्ही पहा. सगळे लोक चर्चमध्ये पळणार आहेत, सगळे लोक चर्चेसकडे पळणार आहेत, परंतु वेळ निघून गेलेली असणार आहे. हालेलुया. अचानक ज्या वेळेला लोक नाहीसे होतील त्यावेळेला लोक विचार करायला लागतील. हे सांगत होते येशू येणार आहे, त्याच्या लोकांना घेऊन जाणार आहे, आणि अचानक लोक कसे काय गायब झालेत? हे कदाचित येशू संगती गेले तर नसतील. अचानक या सगळ्या गोष्टी घडणार आहेत. तुम्ही कल्पना करू शकता का? प्लेन चालवणारा पायलट अचानकपणे नाहीसा होतोय आणि ते प्लेन कुठेतरी जाऊन धडकते. रेल्वे चालवणारा जो पायलट असेल, रेल्वेचा चालक जो असेल, तो कदाचित उचलला गेलाय आणि रेल्वे थांबवायला कोणीच नाहीये, आणि ती अचानक ती रेल्वे जाऊन दुसऱ्या रेल्वेवर आदळली किंवा तिचा मोठा ऍक्सिडेंट झालाय. अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या अनेक घटना घडतील. अनेक लोक उचलले जाणार आहेत. ज्यांनी विश्वास ठेवलाय त्यांचं तारण होईल. हालेलुया. जो कोणी विश्वास ठेवल त्याचा नाश होणार नाही. प्रियांनो, आज पुन्हा एकदा ती संधी आहे तुमच्यासाठी, माझ्यासाठी. आणि आम्ही इथं पाहत आहोत की लोक लग्न करून देत होते, लग्न करून घेत होते, परंतु एक लग्न होणार आहे की जो प्रभू येशू ख्रिस्त म्हटलेला वर येणार आहे, आणि आम्ही सर्वजण जी त्याची वधू आहोत त्या वधूला घेऊन जाण्यासाठी प्रकटीकरणाच्या 19व्या अध्यायामध्ये आणि त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मी तुमच्यासाठी वाचतो त्या गोष्टी. प्रकटीकरण 19वा अध्याय आणि 7वं वचन.
आपण आनंद व उल्हास करू व त्याचे गौरव करू, कारण कोकऱ्याचे लग्न निघाले आहे आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजवले आहे. तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र नेसावयास दिले आहे. ते तागाचे तलम वस्त्र म्हणजे पवित्र जनांची नीतिकृत्य आहेत. प्रेज द लॉर्ड. तेव्हा तो मला म्हणाला, हे लिही की कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीस बोलावलेले ते धन्य. तो असेही म्हणाला, ही देवाची सत्यवचने आहेत. त्या कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीस ज्यांना बोलवलंय, त्या प्रभू येशू ख्रिस्तानी जी मेजवानी दिली आणि त्या मेजवानीला ज्यांना ज्यांना बोलवलंय ते धन्य आहेत. हालेलुया. आणि त्या मेजवानीसाठी आलेले विशेष प्रकारे धन्य आहेत असं म्हणावं लागेल. ज्यांनी ती मेजवानी नाकारली, ते किती मोठ्या संकटाला सामोरं जातील याची त्यांना कल्पना नाही. ते नरकाच्या अग्नीसाठी पात्र ठरवले जातील हे त्यांच्या लक्षात येत नाहीये. ज्यांनी ती मेजवानी नाकारली आणि ज्यावेळेस त्या धन्याला राग आलाय आणि तो म्हटला की आता जाऊन दीन दलिद्री, उघडे वागडे जे आहेत, जे आंधळे आहेत, जे पांगळे आहेत, अशा सगळ्यांना उचलून घेऊन या. तुम्ही जर येशूची कारकीर्द पाहिली तर तो मोठ्या मोठ्या श्रीमंत लोकांमध्ये जाऊन त्यांनी सुवार्ता गाजवलेली नाही, तर अनेक रोगी असणारे, जे त्रासाने पिढेने जे पिडलेले लोक होते, अशा सगळ्यांमध्ये जाऊन त्यांनी सेवा केली. जे रोगी होते त्यांना त्यांनी आरोग्य दिले, जे आंधळे होते त्यांना त्यांनी दृष्टी दिली, जे त्रासामध्ये होते, जे संकटात होते, अशा सगळ्यांना त्यांनी मुक्त केलेलं आम्ही पाहतो. जे मरणाच्या पंथाला लागले होते त्यांना त्यांनी नवीन जीवन दिलेलं आम्ही पाहतो. मेलेल्या लोकांना येशूने जिवंत केलेलं आम्ही पाहतो. या जगात, या पृथ्वी तलावर असा कोणताच परमेश्वर झाला नाही, कोणताच देव झाला नाही ज्याने मेलेले लोक जिवंत केलेत. परंतु येशूने मेलेल्या लाजारला 4 दिवसानंतर कबरेतून बाहेर बोलवलंय. हालेलुया. काय आम्ही त्या येशूवर विश्वास करायला तयार आहोत का? त्याचं लग्न आहे, तो वर म्हणून येणार असताना आम्ही स्वतःला त्याची वधू म्हणून सजवायला, आमचं अंतःकरण नीट करायला आम्ही तयार आहोत का? आज जे मलिनतेने भरलेलं अंतःकरण आहे, द्वेष, राग, मत्सर, निंदा, चहाडी, लबाडी, सगळ्या प्रकारची व्यसन, सगळ्या प्रकारच्या व्यभिचारामध्ये आम्ही जे कोणी अडकलेलो आहोत, आम्हाला पश्चातापाची आज एक संधी आहे. पश्चाताप करा. प्रेषितांची कृत्ये आणि 17:30 मध्ये असं म्हटले की प्रत्येकाने पश्चाताप करावा अशी परमेश्वराची इच्छा आहे. अज्ञानाच्या काळाकडे त्याने डोळे झाक केली, परंतु तो म्हणतो की आता सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करावा. प्रियांनो, आम्ही पश्चाताप करायला तयार आहोत का? आम्ही त्या देवावरती विश्वास ठेवायला तयार आहोत का? प्रकटीकरणातच अजून 21व्या अध्यायामध्ये एक वचन आहे आणि 21चं दुसरं वचन असं सांगतं, तेव्हा मी पवित्र नगरी नवी येरुशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना पाहिली. ती नवऱ्यासाठी शृंगारलेल्या नवरीप्रमाणे सजवलेली होती. कसं सजवायचंय तुम्हाला आणि मला स्वतःला? एक नवरी ज्याप्रमाणे स्वतःला सजवते त्याप्रमाणे आम्हाला सजवायचंय. चांगले चांगले कपडे घालून, चांगले चांगले आभूषणं घालून नाही सजवायचं, तर आम्हाला आमचं अंतःकरण सजवायचंय. हालेलुया. परमेश्वराचं वचन असं म्हणतं, स्तोत्र 51:17 मध्ये तो असं म्हणतो की भग्न आणि अनुतप्त हृदय मी तुच्छ मानणारच नाही. प्रियांनो, ते तुटलेलं हृदय घेऊन तुम्ही परमेश्वराच्या चरणात येताल तर तो परमेश्वर तुम्हाला नाकारणार नाही, तो झिडकारणार नाही, तो तुम्हाला दूर लोटून देणार नाही. तो परमेश्वर तुम्हाला मोठ्या प्रेमाने जवळ घ्यायला तयार आहे. तो तुमच्यावर आणि माझ्यावरती अगाध प्रेम करतो आणि म्हणूनच त्याने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये पाठवला. तो अगाध प्रीती करणारा परमेश्वर आहे आणि त्या प्रीतीस्तव त्याने त्या येशूला वधस्तंभावरती बलिदान केलं. एक पवित्र रक्त जे तुमच्या आणि माझ्या पापांसाठी हवं होतं, ते रक्त त्याने त्या वधस्तंभावरती वाहिलं आणि तो आजही तुमच्या आणि माझ्यासाठी त्या परमेश्वराजवळ मध्यस्थी करत आहे असं बायबल आम्हाला सांगतं. तो प्रभू येशू फक्त त्या वधस्तंभावरती रक्त वाहून थांबला नाही, तर तो प्रभू येशू ख्रिस्त मरणावरती विजयी होऊन उठला. तो अनेकांना दिसला. 40 दिवस तो पृथ्वीवरती होता आणि त्यानंतर तो स्वर्गात उचलला गेला आणि त्यांनी जाताना सांगितले की मी खूप लवकर पुन्हा एकदा येतो. आणि पुन्हा एकदा येण्याची चिन्ह त्यांनी सांगून ठेवली आणि ती चिन्ह आज आम्ही पूर्ण होताना पाहत आहोत. म्हणूनच नेहमी मी म्हणतो की प्रभू येशू ख्रिस्त येण्याचे दिवस खूप जवळ आलेले आहेत.
आणि आम्हाला आमची तयारी करायची, आमच्या मनाची, आमच्या अंतःकरणाची आम्हाला तयारी करायची. आम्ही त्या देवाच्या जवळ जाणारे लोक आहोत का? आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवलाय का? आमच्यासाठी आज ते ताट वाढलेलं आहे, ती मेजवानी आमच्यासाठी तयार आहे, परंतु त्या मेजवानीमध्ये सहभागी होण्याची आमची तयारी आहे का? शेवटच्या दिवसांमध्ये आम्ही जगत आहोत. नोहा ज्याप्रमाणे सुवार्ता सांगत होता, नोहा ज्याप्रमाणे तारू तयार करत असताना त्याने सगळ्यांना सुवार्ता सांगितली, परंतु कोणीच ती ऐकलेली नाही. काय आज आम्ही त्या कठोर अंतःकरणाचे लोक बनलेलो आहोत का, की आजही आम्हाला ती सुवार्ता ऐकू येत नाही आणि आम्ही ती ऐकायला, तिच्यावर विश्वास ठेवायला आम्ही तयार होत नाही? विचार करा प्रियांनो. आज अनेक सुवार्तिक तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत, अनेकांच्या कानावर सुवार्ता पडत आहे, परंतु अनेक लोक त्या सुवार्तेपासून आपलं मुख फिरवत आहेत, त्या देवाकडे यायला मागत नाहीत. ज्या परमेश्वराने संपूर्ण सृष्टी निर्माण केली त्या परमेश्वराकडे पाहायचं सोडून आम्ही आज नको त्या गोष्टींकडे आमचं लक्ष लागलेलं आहे. प्रियांनो, आज आम्हाला विचार करायची गरज आहे. तो येशू स्वतः वर म्हणून येणार असताना आम्ही स्वतःला त्या नवरीप्रमाणे सजवायला तयार आहोत का? आमचं अंतःकरण आज आम्ही सजवायला तयार आहोत का? आमच्या मनाचं शुद्धीकरण आम्ही करायला आज तयार आहोत का? तुमच्या शरीराचं शुद्धीकरण करू नका. तुमच्या शरीराचं शुद्धीकरण करायचा प्रयत्न करताल, कुठल्या तरी नदीत जाऊन आंघोळ केल्याने तुम्ही शुद्ध होत नाही. तुमचं अंतःकरण शुद्ध होत नाही तोपर्यंत तुम्ही शुद्ध होऊ शकत नाही. आणि जर कुठेतरी जाऊन आम्ही शुद्ध होणार असतो तर असं म्हणावं लागेल की मग येशू इस्रायलमध्ये होता, मग आम्हाला प्रत्येकाला इस्रायलमध्येच जावं लागेल आणि तोपर्यंत आम्ही देखील शुद्ध होणार नाही. प्रियांनो, तसं नाहीये. तो परमेश्वर ज्याने संपूर्ण सृष्टी निर्माण केली, तो म्हणतो तू फक्त मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर द्यायला समर्थ आहे. आम्हाला फक्त त्याला हाक मारायची. तो म्हटला ज्या ज्या वेळेला तुला देवाकडे प्रार्थना करायची त्या त्या वेळेस तू तुझ्या रूम मध्ये जा, दार खिडक्या बंद कर आणि तू स्वर्गीय देवाची, त्या गुप्तदर्शी पित्याची तू प्रार्थना कर आणि तो परमेश्वर तुला उत्तर देईल. हालेलुया. तो परमेश्वर त्याने तुम्हाला आणि आज मला मेजवानीसाठी बोलवलेला आहे. आम्ही आमच्या मनाची तयारी केली का? आज आम्हाला विचार करायचा आहे. तोच प्रभू येशू ख्रिस्त जो स्वतःला एका वराप्रमाणे घेऊन येणार आहे, तो ज्या मेघांवरती आरूढ होऊन येणार आहे, त्याला आम्ही सामोरं जाण्यासाठी तयारी केलेली आहे का? तो प्रभू येशू ख्रिस्त इब्री 13:8 मध्ये म्हटला की मी काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे. तो म्हणतो अहो कष्टी दीन व भाराक्रांत हो माझकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. तो येशू ख्रिस्त म्हणतो मी तुमच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असणारी शांती तुम्हाला देतो. तो म्हणतो मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे. तो म्हणतो मी जीवनाचं पाणी आहे. तो प्रभू येशू ख्रिस्त ज्याने अनेकांना जीवनदान दिलं, ज्याने अनेकांचे रोग आजार विकार बरे केले, ज्याने अनेकांना अनेक प्रकारच्या प्रश्नांमधून सोडवलं, तो परमेश्वर आज तुम्हाला आणि मलाही बोलवत आहे. आम्ही आमचं लक्ष त्या देवाकडे लावायची तयारी केली का? आज विचार करा प्रियांनो. योएलचं पुस्तक आणि 2रा अध्याय 12वं वचन आम्हाला काय म्हणतं? एक वचन वाचू आपण. त्या वचनाकडे जाण्यापूर्वी थोडासा विचार करा प्रियांनो, की मेजवानीसाठी आम्ही आमंत्रित केलेलो आहोत. अनेकदा आम्हाला प्रश्न पडतो की काय गरज आहे? आम्ही या लग्नाच्या सीझन मध्ये पाहतो नेहमी काही प्रतिष्ठित लोक असतात आणि ते म्हणतात की मी प्रोग्राम पर्यंत जातो, परंतु मी त्या लग्नात तिथे जाऊन जेवायला मात्र माझी तयारी नाही, कारण मी त्या प्रकारचं अन्न खात नाही. आम्ही घमेंडी असतो. अनेकदा आम्हाला असं वाटत असतं की मी कुठेतरी जाऊन त्या लोकांना थोडंसं, समोरच्या लोकांना एक प्रकारे कमी लेखायची ही जी प्रवृत्ती आमच्यामध्ये आहे, थोडंसं आम्हाला त्याच्यातून बाहेर पडावं लागेल. आम्ही स्वतःला सो कॉल्ड व्हाईट कॉलरचे लोक असं म्हणूया, सो कॉल्ड श्रीमंत कॅटेगरीतले, उच्च दर्जाचे, अशा काहीतरी परिस्थितीचे आम्ही स्वतःला समजत असतो. परंतु आज मला तुम्हाला सांगायचंय, सगळेजण
एकाच प्रकारच्या मातीतून आलेलो आहोत. श्रीमंत असणाऱ्या लोकांसाठी कुठल्या वेगळ्या प्रकारच्या मातीमध्ये जायची गरज नाही पडत. मरताना मेल्यानंतर एकाच प्रकारची कबर असती, जाळताना पण एकाच प्रकारची लाकडं असतात आणि जळाल्यानंतर राखच होती, त्याचं सोन्यामध्ये रूपांतर होत नाही. तुम्ही किती श्रीमंत आहात, किती उच्च दर्जाचे आहात, कुठल्या जातीचे आहात, कुठल्या धर्माचे आहात, कुठल्या पंथाचे आहात, कसे आहात हे महत्वाचं नाही. आज मेजवानीचं आमंत्रण आहे हे जास्त महत्वाचं आहे. एक छोटंसं उदाहरण त्यासाठी सांगतो तुम्हाला. उदाहरण म्हणजे ही जी पृथ्वी निर्माण केलेली आहे परमेश्वराने, ती खूप छोटीशी आहे. आम्हाला ती खूप मोठी वाटत असेल, परंतु परमेश्वराच्या दृष्टिकोनातून ही खूप छोटीशी आहे. आणि ह्या पृथ्वीसारखे अनेक ग्रह ह्या प्लॅनेटमध्ये, या अंतराळामध्ये फिरत आहेत. आणि त्याच्यामध्येच एक ग्रह आहे कॅनक्री 55E नावाचा. कॅनक्री 55E नावाचा तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करू शकता. आम्ही हिऱ्याची अंगठी हातात घातली की आम्हाला खूप मोठं, खूप शहाणे, खूप श्रीमंत असल्याचा आम्ही आव आणायला सुरुवात करतो. हा कॅनक्री 55E नावाचा जो ग्रह आहे तो पृथ्वीपेक्षा डबल साईजचा आहे, मोठा आहे त्याच्यापेक्षा. पृथ्वीच्या डबल साईजचा म्हणजे तुम्ही विचार करा, तुम्ही कल्पना करा. आणि तो संपूर्ण ग्रह हिऱ्याचा आहे. हालेलुया. तो संपूर्ण ग्रह हिऱ्याचा आहे आणि तो परमेश्वराच्या मालकीचा आहे, ज्या परमेश्वराने ही सृष्टी निर्माण केली. मनुष्य फक्त या अंतराळातल्या 4% ग्रहांपर्यंत पोहोचलाय. बाकीचे 96% त्याला माहितीच नाहीये अजून या अंतराळामध्ये काय काय आहे आणि कशा कशा प्रकारे काय काय असू शकेल. मग तुम्ही विचार करा प्रियांनो, ज्या परमेश्वराने हे सर्व काही निर्माण केले, तो परमेश्वर तुमच्यावरती आणि माझ्यावरती प्रेम करतो. त्या परमेश्वराने तुम्हाला आणि मला त्या मेजवानीसाठी बोलवलंय. हालेलुया. तो परमेश्वर म्हणतो की मी तुला तळ हातावरती कोरून ठेवलेला आहे. तो परमेश्वर म्हणतो मी डोळ्यातल्या बुबुळ्याप्रमाणे तुला जपणारा परमेश्वर आहे. तो परमेश्वर म्हणतो की तू माझ्यासाठी अनमोल असा आहेस. हालेलुया. प्रियांनो, तो परमेश्वर म्हणतो की तू माझं निवडलेलं राष्ट्र आहेस, तुम्ही माझे पवित्र लोक आहात. प्रियांनो, तो परमेश्वर तुमच्या आणि माझ्यासाठी काय काय त्याची अभिवचनं बायबलमध्ये त्याने लिहून ठेवली. तो परमेश्वर तुमच्यावर आणि माझ्यावर प्रेम करतो. ज्या परमेश्वराने संपूर्ण सृष्टी निर्माण केली, इतके अद्भुत तारे, चंद्र, सूर्य मालिका ज्यांनी निर्माण केली, त्या परमेश्वराला मनुष्य निर्माण करताना त्रास झाला नाही. परंतु त्या परमेश्वराला या ज्या मानवाला त्यांनी निर्माण केलं, ज्या मातीच्या पुतळ्यामध्ये त्यांनी श्वास फुंकला, त्या मानवाला वाचवण्यासाठी त्याला स्वतःचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगात पाठवावा लागला. त्या येशूला वधस्तंभावरती बलिदान व्हावं लागलं. चापकाचे फटके, निंदा, छळ, सगळ्या प्रकारचा त्रास सहन करावा लागला. फक्त त्या मनुष्याला त्या पापातून बाहेर काढण्यासाठी त्याने या सगळ्या गोष्टी सहन केल्यात. हालेलुया. किती अद्भुत प्रेम त्या परमेश्वराचं. कोण आहे हो या जगात तुमच्यावर आणि माझ्यावर एवढं प्रेम करणारा? कोणीच नाही. आणि म्हणून प्रियांनो, त्याचं प्रेम समजून घ्या, त्याच्या प्रेमाकडे पहा. तो आजही तुम्हाला बोलवत आहे, तुमचं नाव घेऊन तो तुम्हाला बोलवत आहे. तुम्ही त्याला त्याच्या हाकेला ओ देण्याची गरज आहे. एक वचन अजून तुमच्यासाठी मी वाचतो, योएलचं पुस्तक 2 अध्याय 12 वचन. आणि तिथं असं म्हटलंय, आता तरी परमेश्वराचे वचन ऐका, कारण आम्ही शेवटच्या दिवसांमध्ये आहोत. आता तरी परमेश्वराचे वचन ऐका, मनपूर्वक मजकडे वळा, उपोषण, आक्रंदन व शोक करून वळा आणि आपली वस्त्रे नव्हे तर आपले हृदय फाडा आणि परमेश्वर तुमचा देव याचकडे वळा, कारण तो कृपाळू, कनवाळू, मंद क्रोध, दयासागर आहे. अरिष्ट आणल्याबद्दल त्याला वाईट वाटण्यासारखे आहे. परमेश्वर तुमचा देव याला कळवळ येऊन तो मागे वळेल व आपल्या मागे आशीर्वाद ठेवून जाईल की नाही कोण जाणे, असे की जेणेकरून तुम्हाला त्याला अन्नार्पण व पेयार्पण करता येईल. प्रेज द लॉर्ड. त्याचं वचन असं सांगतंय, तो म्हणतो की आता तरी मनपूर्वक मजकडे वळा. आतापर्यंत कदाचित येशूबद्दल फक्त ऐकलं असेल, आता वळा प्रियांनो, पश्चाताप करा, आपल्या पापांची कबुली द्या, त्या जिवंत देवाला हाक मारा. तो परमेश्वर, तो प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या पापांची क्षमा करायला तयार आहे.
तुम्ही त्रासात आहात, दुःखात आहात, अडीअडचणींमध्ये आहात, कर्जाच्या विळख्यामध्ये आहात, तुम्ही आजारामध्ये आहात, डॉक्टरांनी सांगितले की आजार बरे होऊ शकत नाही, परंतु आज मला तुम्हाला सांगायचंय, डॉक्टरांचे रिपोर्ट चेंज करणारा डॉक्टरांचा डॉक्टर आणि वैद्यांचा वैद्य आज तुम्हाला बोलवत आहे. आज तो तुम्हाला हाक मारत आहे. तुम्ही तयारी करा, तुमच्या मनाची तयारी करा, तुम्ही विश्वास ठेवायची तयारी करा, तुम्ही तुमचं जीवन त्याला समर्पित करायची तयारी ठेवा आणि तो देव आज तुमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करायला तयार आहे. तुम्ही विश्वास ठेवताल तर त्याचा गौरव पाहताल. मार्था आणि मरिया रडत रडत त्यांच्या भावाच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेला त्या समोर आल्या, लाजाराला कबरेमध्ये ठेवून 4 दिवस झालेले होते. आणि ज्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त तिथं आलाय, त्याच्या बहिणी त्याला म्हणतात की प्रभूजी तू लवकर का आला नाहीस? आणि तो म्हणतो विश्वास ठेव म्हणजे तू देवाचा गौरव पाहशील. हालेलुया. प्रियांनो, तुमच्या जीवनातल्या समस्या देवाच्या गौरवासाठी असतील असं तुम्ही आज म्हणायला शिका. तुम्ही आज म्हणायला सुरुवात करा की माझा देव या परिस्थितीतून मला बाहेर काढायला समर्थ आहे. तुम्ही आज विश्वास ठेवा आणि तुम्ही त्या येशूला हाक मारा आणि म्हणायला सुरुवात करा की येशू मला या परिस्थितीमधून बाहेर काढ. आणि प्रियांनो, तुम्ही त्याच्या चांगुलपणाचा अनुभव घेऊन पहा. तो किती चांगला देव आहे, तो किती प्रेमळ देव आहे, तो किती अद्भुतरित्या तुमच्या जीवनामध्ये कार्य करायला तयार आहे, याचा आज तुम्ही विचार करायला सुरुवात करा. शंका कुशंका न धरता त्याच्यावरती विश्वास ठेवा आणि तो परमेश्वर अद्भुतरित्या तुम्हाला त्या सगळ्या प्रकारच्या वाईटामधून बाहेर काढायला आज तयार आहे. त्याने आज तुम्हाला आमंत्रण दिले. ही वचनं घेऊन आज एक प्रकारे मी आमंत्रण घेऊनच तुमच्या समोर आलोय. एक आमंत्रण तुमच्यासाठी आहे येशूवर विश्वास ठेवण्याचं. येशूने दिलेले मेजवानीचं आमंत्रण तुम्ही स्वीकारणार आहात की नाही आज तुम्ही ठरवायचे. आज तुमच्या मनाची तयारी तुम्ही करणार आहात की नाही आज तुम्ही ठरवायचे. आज तुम्ही त्याला सामोरं जायला तयार आहात का तुम्ही ठरवायचे. तुम्ही आज विचार करायचा. बायबल असंही सांगते की ज्यांनी विश्वास ठेवला नाही ते नरकाचे भागीदार आहेत, परंतु ज्यांनी विश्वास ठेवलाय त्यांच्यासाठी अनंत काळाचा स्वर्ग परमेश्वरांनी तयार करून ठेवला. काय आम्ही त्या सार्वकालिक जीवनाचे भागीदार होणार आहोत का? आम्ही त्या स्वर्गीय राज्याचे वारीस म्हणून बोलवलेले असताना आम्ही त्या वारसा हक्क गाजवण्याची आम्ही तयारी करणार आहोत का? प्रियांनो, आज विचार करा. जगिक लोक कदाचित तुम्हाला तुमचा हक्क देणार नाहीत, परंतु परमेश्वर मात्र तुम्ही जर विश्वास ठेवताल तर तो तुम्हाला ती जागा देईल जिथून तुम्हाला कोणीच हाकलून देऊ शकत नाही. परमेश्वर तुम्हाला ती जागा देईल जिथून तुम्हाला कोणीच बाहेर काढू शकणार नाही. जगिक लोकांनी कदाचित तुम्हाला नाकारला असेल, परंतु तो देव तुम्हाला नाकारणार नाही. जगिक लोक कदाचित तुमचा हेट करतील, तुमचा तिरस्कार करतील, तुमचा द्वेष करतील, तुमच्याबद्दल निंदा करतील, चहाडी करतील, लबाडी करतील, तुमचं आहे नाही ते तुमच्यापासून हिसकावून घेतलं जाईल. परंतु मला सांगू द्या, परमेश्वर तुम्हाला त्याच्या 10 पट देणारा परमेश्वर आहे. परमेश्वर तुमच्या जीवनात तुम्हाला आशीर्वादित करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. तो देव तुम्हाला आशीर्वादित करायला तयार आहे. आज तुम्ही तयारी करत आहात काय? विचार करा. आज तुमच्यासाठी एक आव्हान आहे प्रियांनो. आज हे मेजवानीचं आव्हान मी तुम्हाला देतो. आज मी तुम्हाला विनंती करतो की आज तुम्ही हे मेजवानीचं आव्हान स्वीकारा प्रियांनो. आज हे मेजवानीचं आमंत्रण स्वीकारा, कारण त्याच्याद्वारे तुम्ही वाचले जाणार आहात. आम्हाला काही वेळ लागलं नाही, किंवा जगामध्ये जे आज अनेक ठिकाणी येशूचा प्रचार करणारे जे आहेत त्यांना वेळ लागलेलं नाही, परंतु बायबलमध्ये असं सांगितलंय, जा सृष्टीच्या शेवटापर्यंत जाऊन तुम्ही जगात सगळ्यांना जाऊन सुवार्तेची घोषणा करा. आणि म्हणून आम्ही सुवार्ता गाजवायचा प्रयत्न करतोय. आम्ही येशूचं नाव गाजवण्याचा प्रयत्न करत आहोत, येशूच्या नावाची घोषणा करायचा प्रयत्न करत आहोत. आणि या माध्यमातून आम्ही तुम्हाला विनंती करत आहोत की तुम्ही येशूवर विश्वास ठेवा, म्हणजे वाचले जाताल, नरकाच्या अग्नीपासून वाचले जाताल आणि सार्वकालिक जीवनाचे तुम्ही भागीदार ठरणार आहात. आज विचार करा प्रियांनो. आज देवाचा गौरव करायची वेळ आहे. आज तुमच्या समस्यांमधून सोडवण्यासाठी तो देव तयार आहे, परंतु तुमच्या विश्वासाची गरज आहे. ज्याप्रमाणे डॉक्टरकडे जायचं असेल तर तुम्हाला खिशामध्ये पैसे असले पाहिजेत. एखाद्या हॉस्पिटलमध्ये भरती व्हायचं असेल तर तुमच्याकडे पैशाची तजवीज असली पाहिजे, तरच तुम्ही त्या हॉस्पिटलमध्ये भरती होऊ शकता.
त्याच प्रकारे तुमच्या समस्यांमधून बाहेर येण्यासाठी फक्त आणि फक्त विश्वासाची गरज आहे. तुमचा बँक बॅलन्स, प्रॉपर्टी, तुमचे इन्शुरन्सचे पेपर याच्यातली कुठल्याच गोष्टीची गरज नाही. सार्वकालिक जीवनाचे वतनदार व्हायचे असेल, तुमच्या समस्यांमधून जर तुम्हाला बाहेर निघायचं असेल, तुम्हाला जर अद्भुतरित्या आशीर्वादांची गरज असेल, अद्भुतरित्या आरोग्याची गरज असेल, चमत्काराची अपेक्षा करत असाल, तर विश्वासाची आज गरज आहे. तो विश्वास घेऊन परमेश्वराला सामोरं जा आणि अद्भुतरित्या परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये कार्य करेल. हालेलुया. या थांबूया आपण इथं आणि मी तुमच्यासाठी छोटीशी प्रार्थना करतो आणि परमेश्वराला आपण गौरव देऊया. या आपण आपले नेत्र बंद करू. धन्यवाद देतो जिवंत सेनाधीश देव, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, या सुंदर वचनांबद्दल आम्ही तुझे आभार आणि उपकार मानतो परमेश्वर. आम्ही तुला गौरव देतो जिवंत देव. होय परमेश्वरा, तू आमच्यासाठी ते आमंत्रण दिलेलं आहेस, त्या येशूला तू आमच्यासाठी जगात पाठवलेलं आहेस. होय परमेश्वरा, येशू म्हटला की पश्चाताप करा आणि विश्वास ठेवा म्हणजे तुमचं तारण होईल. जिवंत देवा, आम्हाला पापापासून मागं फिरता येऊ देत, आम्हाला पश्चाताप करता येऊ देत, आम्हाला आमच्या पापांची कबुली देता येऊ देत आणि परमेश्वरा ती पापं सोडून देऊन आम्हाला तुझ्या पवित्र मार्गावर पवित्रपणे चालता येऊ देत, अशी आम्ही आज तुला विनंतीने प्रार्थना करतो. जिवंत देवा, येशू वर म्हणून या जगामध्ये येणार असताना परमेश्वरा, त्या मेघावरती आरूढ होऊन तो येणार असताना परमेश्वरा आम्हाला वधू म्हणून स्वतःला तयार करता येऊ देत. परमेश्वरा, आमचं अंतःकरण नीट करता येऊ देत. तुझं वचन योएल 2:12 मध्ये आम्हाला सांगतं की आता तरी मनपूर्वक मजकडे वळा, उपोषण आणि आक्रंदन करून वळा. होय परमेश्वरा, आम्हाला जिवंत देवा, आम्हाला आमचं अंतःकरण नीट करता येऊ देत, आमच्या अंतःकरणातली मलिनता दूर करता येऊ देत आणि परमेश्वरा शुद्ध मनाने, शुद्ध अंतःकरणाने आम्हाला तुला सामोरं जाता येऊ देत, अशी आम्ही तुला आज विनंती आणि प्रार्थना करतो. दया कर, कृपा कर. आम्ही जे कोणी व्हिडिओ पाहत आहेत आमच्या प्रत्येकावरती परमेश्वरा, जिवंत देवा, तू तुझी दया, तुझी कृपा पुरव परमेश्वरा. तुझा अनुग्रह आमच्यातील प्रत्येकावरती उतरून येऊ देत आणि माझ्या देवा, तुझ्या अधिक जवळ येण्यासाठी लागणारं ज्ञान, बुद्धी, शक्ती, सामर्थ्य तू आम्हाला पुरव. आमच्या चुका, पाप, अपराध लाखेसारखे लाल आहेत, परंतु येशूच्या रक्ताच्या द्वारे आज पुन्हा एकदा आम्हाला क्षमा कर आणि माझ्या देवा, आम्हाला तुझ्या जवळ येता येऊ देत, अशी तुला विनंती आणि प्रार्थना करतो. दया कर आणि कृपा कर. ते मेजवानीचं आमंत्रण आम्हाला प्रत्येकाला स्वीकारता येऊ देत. हा व्हिडिओ ऐकणाऱ्या, पाहणाऱ्या प्रत्येकाला हे आमंत्रण स्वीकारता येऊ देत आणि परमेश्वर पित्या, प्रत्येकाला तुझ्यावरती विश्वास ठेवण्यासाठी लागणारं मन आणि अंतःकरण पुरव, हीच आज विनंती आणि प्रार्थना करतो. धन्यवाद म्हणतो. या वेळेबद्दल तुझे आभार आणि उपकार मानतो. तुला विनंती करतो, हा व्हिडिओ ज्यांच्यापर्यंत पोहोचेल माझ्या देवा, जे लोक हा व्हिडिओ पाहतील त्यांच्या जीवनातल्या समस्या, संकट, अडीअडचणी येशूच्या नावात आज आम्ही बांधून टाकतो. परमेश्वरा, दया कर, कृपा कर. प्रत्येकाला तू सुटका दे, प्रत्येकाला आशीर्वादित कर, प्रत्येकाच्या जीवनात तुझी शांती निर्माण कर परमेश्वरा. आणि माझ्या देवा, अद्भुतरित्या प्रत्येकाचं जीवन तू आशीर्वादित कर, हीच नम्रतेची विनंती आणि प्रार्थना करतो. होऊ देत तुझ्या नावाचा गौरव प्रत्येकाच्या जीवनाच्या द्वारे होऊ देत, ही नम्रतेची विनंती आणि प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि सामर्थ्यवान नावात केली, म्हणून तू ऐक पित्या. आमेन, आमेन. थँक्यू. प्रेज द लॉर्ड. विश्वास ठेवा. परमेश्वराचं येणं खूप जवळ आलेलं असताना प्रत्येकाने आपल्या मनाची तयारी करावी, आपल्या अंतःकरणाची तयारी करा आणि प्रियांनो, विश्वासात खंबीर राहा, टिकून राहा, विश्वास सोडू नका, धीर सोडू नका. त्या जिवंत देवाला मागा म्हणजे तो तुमच्या गरजा पूर्ण करायला तयार आहे. हालेलुया. प्रार्थना करा, काळजी घ्या. पुन्हा एकदा भेटूया परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि प्रार्थनेमध्ये, विश्वासामध्ये खंबीर व्हा, बळकट व्हा. थँक्यू. प्रेज द लॉर्ड.